नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावून धक्का दिलाय। मात्र आता अजूनही भारताच्या विरोधात कडक पावले उचलताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहे। रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये म्हणून दबाव टाकताना दिसले। भारताने अमेरिकेचे ऐकले नाही, मग त्यांनी थेट भारतावर 50% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला। मात्र अजूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर भारत झुकत नसल्याने त्यांनी आग ओकण्यास सुरुवात केली। अमेरिकेकडून मिळणाऱ्या धमक्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरील संवाद देखील बंद केलाय। भारत पाकिस्तान युद्धाबाबतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धक्कादायक विधाने करताना दिसले। भारत आपल्या अटी मान्य करत नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट आता मोठे पावलं उचलत आहे। नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसने युरोपियन देशांना सांगितले की अमेरिकेने ज्याप्रमाणे भारतावर प्रतिबंध लावले तसे तुम्ही देखील लावा। युरोपातून भारताला पाठवण्यात येणारी तेल आणि गॅस लगेचच बंद करा असे आदेश देण्यात आले। आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशानंतर युरोपियन देशी भारताबद्दल नक्कीच काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे। मुळात म्हणजे 50% टॅरिफ लावल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला धमकावत सांगण्यात आलं होतं की तुमच्या विरोधात अजून कडक पावले उचलली जाऊ शकतात जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर। आता भारताला टॅरिफ सोबत नवीन संकट झेलावे लागेल असे सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। अमेरिकेचे म्हणणे आहे की भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन विरोधातील युद्धात रशियाला पैसा मिळत आहे। युरोपियन देशांनी भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे बंद केले तर त्याचे गंभीर परिणाम हे भारतावर होऊ शकतात। शिवाय आमच्याप्रमाणेच भारतावर प्रतिबंध लावा म्हणजे टॅरिफ लावा असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले। भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसलाय। आता ते भारताला चीन आणि रशिया सोबत न जाण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।